महाकुंभला उद्यापासून प्रयागराजमध्ये सुरुवात होतीये। महाकुंभचा अनुभव घेण्यासाठी देश परदेशामधून कोट्यावधी भाविक येणार आहेत। यामध्ये उत्सुकतेचा विषय आहे तो लॉरेन्स जॉब्स यांच्या महाकुंभ दौऱ्याचा। लॉरेन्स जॉब्स या ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी आहेत। लॉरेन्स जॉब्स कुंभमेळ्यामध्ये किमान 15 दिवस राहणार आहेत। तिथला कल्पवासही ते अनुभवणार आहेत। धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीचा मोठा मेळा म्हणजे महाकुंभ। तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे। या महाकुंभाचं आकर्षण साता समुद्रापार आहे। प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात जवळपास 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे। त्यापैकी एक आहे लॉरेन्स पॉवेल जॉब्स, ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी। उद्योजिका असलेल्या लॉरेन्स यांची गणना जगातल्या प्रभावशाली महिलांमध्ये केली जाते। हिंदू धर्माबद्दल असलेल्या आस्थेमुळे लॉरेन्स कुंभमेळ्यात राहणार आहेत। लॉरेन्स जॉब्स वाराणसीत दाखल झाल्या। काशी विश्वेश्वराची त्यांनी पूजा आणि प्रार्थना केली। लॉरेन्स यांनी निरंजनी आखाड्याच्या स्वामी कैलासानंद यांना गुरु मानलंय। लॉरेन्स यांच्या कुंभमेळ्यातल्या या प्रवासाला तब्बल वर्षभर आधी सुरुवात झाली होती। फेब्रुवारी 2024 मध्येच लॉरेन्स यांचं नाव कमला ठेवण्यात आलं। मैंने उसका नाम कमला रखा है क्योंकि वो दुनिया की एक ऐसी महिला है जिसका खुद का अस्तित्व बहुत बड़ा है, लेकिन वो अपने अस्तित्व को खो करके और भारतीय परंपरा में एक साधु के शरण में आई और साधु ने उसको स्वीकार किया और उसको कमला दिया। उसको मैंने पंचगव्य प्राशन कराया। पंचगव्य प्राशन करके हमने उसका नाम कमला रखा और वो तिथि के अनुसार और ज्योतिष के अनुसार उसके नाम रखे गए थे। 18 फरवरी 2024 को 18 फरवरी 2024 में उसका नाम रखा गया और उसका नाम कमला रखा गया। उसको अच्युत गोत्र दिया गया। मेरा अच्युत गोत्र होता है, हम सन्यासियों का अच्युत गोत्र होता है, मैंने उसको अच्युत गोत्र दिया। तो हमारे यहाँ शिष्य की जो परंपरा है वो पुत्र के समान होते हैं। जो शिष्य होते हैं वो पुत्रवत होते हैं, तो इसलिए वो मेरी बेटी है। 61 वर्षांच्या लॉरेन्स जॉब्स यांची संपत्ती अरबांमध्ये आहे। $15 बिलियन एवढी त्यांची संपत्ती आहे। जगातल्या सर्वात श्रीमंत महिलांमध्ये लॉरेन्स यांचं नाव घेतलं जातं। फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत लॉरेन्स यांचा समावेश आहे। टाइम्स मॅगझिननं त्यांचा प्रभावशाली महिला म्हणून गौरव केलाय। हिंदू आणि बौद्ध धर्मांबद्दल त्यांना खास आस्था आहे। हिंदू धर्माबद्दल लॉरेन्स यांनी बरंच साहित्य वाचलंय। हिंदू धर्माबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी तसंच हिंदू धर्मातल्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी लॉरेन्स जॉब्स कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत। 13 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान लॉरेन्स कल्पवासात राहणार आहेत। रामचरितमानस आणि महाभारतामध्ये कल्पवासाचा उल्लेख आहे। या काळात कल्पवासींना भौतिक सुखाचा त्याग करावा लागतो। या दरम्यान सात्विक आणि साधं राहून धार्मिक आणि आध्यात्मिक आचरण केलं जातं। संगमामध्ये स्नान केल्यावर कल्पवासींचा दिवस सुरू होतो। कल्पवासी दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, ध्यानधारणेमध्ये सहभागी होतात। या दरम्यान कल्पवासी उपवास करतात। दुनिया के सबसे अमीर महिला कहा जाता है और बताया जा रहा है वो कल्पवास करने आ रही हैं। वो कल्पवास करेंगे 1 महीना? नहीं, कल्पवास नहीं करेंगे। उसको तो अभी वहाँ ट्रम्प्स के शपथ ग्रहण में जाना है। वो हमारे यहाँ 2, 3, 4 दिन, 5 दिन प्रवास करेंगी। हमारे साथ यज्ञ करेंगी, अभिषेक करेंगी, पूजन करेंगी। हमारे साथ हमारे अखाड़ों में जाकर के हमारे जो अपने अखाड़े हैं उन सभी महंतों के साथ हम उनको मिलवाएंगे। आज मेरा एक शिष्य है जो महर्षि व्यासानंद है, अमेरिका से है। वो भी बहुत बड़े परिवार से है। मुझे लगता है कि देश की परंपरा में जब ऐसे प्रमुख और प्रबुद्ध लोग जुड़ेंगे, प्रबुद्ध और प्रमुख लोग जुड़ेंगे, जिनके पास धन की कमी नहीं है, वैभव की कमी नहीं है, यश की कमी नहीं है, प्रतिष्ठा की कमी नहीं है, पद की कमी नहीं है, भौतिक सुख सुविधाओं की कमी नहीं है, जब वो साधु बनेगा तो परंपरा और मजबूत होगी, दृढ़ होगी। ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनीही आध्यात्मिक उन्नतीसाठी 1970 मध्ये नैनितालमधल्या कांचीधामला भेट दिली होती। एवढंच नव्हे तर फेसबुकचे फाउंडर मार्क झुकरबर्ग यांनाही कांचीधामला जाण्याचा सल्ला स्टीव्ह जॉब्स यांनी दिला होता। आता स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भारतातल्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत। सगळी सुख पायाशी लोळत असताना सुद्धा ज्याच्या शोधात लॉरेन्स जॉब्स प्रयागराजमध्ये आले आहेत ते त्यांना या पवित्र भूमीत नक्की सापडेल
अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.